जय हिंद मित्रांनो, मी महेश कोरे, संचालक MK स्टडी पॉइंट अँड फिजिकल अकॅडमी गोंदिया। आजच्या दिवशी आपण 2024 ला झालेल्या पोलीस भरतीतील सगळे प्रश्नांची सविस्तर विश्लेषण आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर या ठिकाणी आजचं घटक आहे आपलं शेकडेवारी, आणि शेकडेवारी या घटकावर 2024 ला जेवढे काही प्रश्न आलेले आहेत त्या सगळ्या प्रश्नांचा आपण या ठिकाणी सविस्तर विश्लेषण पाहणार आहोत। तर या ठिकाणी आजचा विषय आहे आपला शेकडेवारी। तर शेकडेवारी या घटकावर आपल्याला कोणकोणते प्रश्न आलेले आहेत त्या सगळ्या प्रश्नांचा आपण सविस्तर विश्लेषण पाहणार आहोत। तर पहिला प्रश्न या ठिकाणी संभाजीनगर शहर पोलीस आयुक्त पोलीस भरती 2024 ला आलेला आहे, आणि हा प्रश्न या अगोदर पुणे शहर चालक, पुणे ग्रामीण सिपाही पोलीस भरती, SRPF गट क्रमांक 4 आणि गडचिरोली जिल्हा पोलीस भरती या चारही परीक्षांमध्ये आलेला आहे। तर प्रश्न आहे 250 चे 5% म्हणजे किती? शेकडेवारीवरचं एक लक्षात घ्या मित्रांनो, या ठिकाणी टक्केवारीचे चिन्ह असेल याची किंमत नेहमी 100 असते, आणि ती किंमत नेहमी छेदात असते, म्हणजे ज्या संख्येची टक्केवारी विचारला असेल त्या संख्येच्या छेदामध्ये असते। याचा अर्थ 1/100 असं आपण या ठिकाणी लिहू शकतो। जर चाचीचे असेल तर त्या ठिकाणी गुणाकार असते, याचाच अर्थ 250 चे 5% म्हणजेच या ठिकाणी डिवायडेड बाय 100 असेल। 1 0 कपलं 5 1 5 5 2 10, याचाच अर्थ 25/2 म्हणजेच या ठिकाणी 12.5 हा याचं 5% निघालेलं असेल। एक गोष्ट लक्षात घ्या, कोणतीही संख्या दिलेली असेल तर त्या संख्येचं 10%, त्याच्यानंतर तुम्हाला 1% हा तुम्हाला तोंडी काढता आलं पाहिजे। जसं 250 असेल तर 250चं 10% म्हटलं तर आपल्याला दिलेल्या संख्येमध्ये 1 अंकानंतर पॉइंट द्यायचा आहे, म्हणजेच याचं 10% तुम्हाला 25 मिळेल। जर तुम्हाला 1% काढायचं असेल तर या ठिकाणी जी कोणती संख्या दिलेली असेल, फॉर एक्झाम्पल 250, तर 1% काढण्यासाठी तुम्हाला 2 अंकानंतर पॉइंट द्यायचा आहे। याचाच अर्थ 2.5 हा या संख्येचा 1% असेल। तर या ठिकाणी या संख्येचा 5% हा 12.5 निघाला। याचा अर्थ पर्याय क्रमांक 2 हा काय असेल, आपलं उत्तर असेल। चला पाहूयात आपण पुढील प्रश्न। पुढील प्रश्न आहे, गणेशचा पगार सुनील पेक्षा 25% जास्त आहे, तर सुनीलचा पगार गणेश पेक्षा किती टक्क्याने कमी आहे? चंद्रपूर पोलीस सिपाही भरती 2024 ला प्रश्न विचारलेला आहे। पुणे ग्रामीण पोलीस भरती 2024 ला प्रश्न विचारलेला आहे। तर या ठिकाणी गणेशचा पगार सुनील पेक्षा 25% जास्त आहे, याचा अर्थ तुम्ही सुनीलचा जो पगार आहे हा सुनीलचा पगार जर घेतला आपण सुरुवातीला तर 100 मानू, त्याच्यानंतर गणेशचा पगार या ठिकाणी आपल्याला होईल 25% जास्त आहे, याचा अर्थ 125। मग या ठिकाणी गणेशचा पगार हा सुनील पेक्षा 25 रुपयाने जास्त आहे, याचा अर्थ सुनीलचा पगार गणेश पेक्षा 25 रुपयाने कमी आहे। मग या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे सुनीलचा पगार गणेश पेक्षा किती टक्क्याने कमी आहे? याचा अर्थ गणेशचा पगार तुम्ही माना 100%, गणेशचा पगार म्हणला आपण 100%, आणि 100% म्हणजेच काय तर 125। तर कितीने कमी आहे तर 25 ने कमी आहे। तर या ठिकाणी 25 म्हणजेच किती, टक्केच्या खाली टक्के लिहायचं, किमतीच्या खाली किंमत लिहायची। याच्यानुसार तुम्हाला क्रॉस मल्टिप्लाय केलं तर 100 गुणिले 25 डिवायडेड बाय 125, याचाच अर्थ 25 1 25, 25 5 125, 5 1 5, 20 5 100, म्हणजेच याचं उत्तर आलं तुम्हाला 20%। याचा अर्थ या ठिकाणी गणेशचा पगार हा सुनील पेक्षा जास्त आहे, पण सुनीलचा पगार हा गणेश पेक्षा 20%ने कसा आहे, कमी आहे। तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हा काय असेल, उत्तर असेल। चला पाहूयात आपण पुढील प्रश्न। पुढील प्रश्न आहे, 80 गुणांच्या परीक्षेत 80% गुण मिळाले तर परीक्षेत किती गुण मिळाले, असा प्रश्न आहे। आताच तुम्हाला 10% तोंडी काढण्याचं एक फॉर्मॅट सांगितलं होतं। 80चं 10% म्हणजेच 8, याचा अर्थ 80% म्हणजेच काय होईल,
8 म्हणजे या ठिकाणी 8 8 64 हा काय असेल आपलं उत्तर असेल, म्हणजे पर्याय क्रमांक 4. 80 दुसऱ्या पद्धतीने जर काढायचं असेल तर 80 गुण हे झाले आपले 100% गुण. याच्यापैकी 80% काढायचं असेल तर 80 म्हणजेच किती असं क्रॉस मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला त्या ठिकाणी एकूण गुण मिळतील. तर या ठिकाणी 80 गुणिला 80 डिवायडेड बाय 100 याचा अर्थ 10 10 10 10 काय उरलं तर 8 गुणिला 8 याचा अर्थ या ठिकाणी 64 हा काय असेल आपलं उत्तर असेल. तर याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न पहा. पुढील प्रश्न आलेला आहे या ठिकाणी. पुढील प्रश्न आहे महेशचा पगार अमोलपेक्षा 20% कमी आहे, तर अमोलचा पगार महेशपेक्षा किती टक्क्याने कमी आहे या ठिकाणी किंवा जास्त आहे. हे सगळे कोणत्या जिल्ह्यामध्ये हा प्रश्न विचारलेला आहे, सगळी लिस्ट तुम्हाला दिलेली आहे. तर महेशचा पगार अमोलपेक्षा 20% कमी आहे, तर अमोलचा पगार महेशपेक्षा किती टक्क्याने जास्त आहे. तर या ठिकाणी अमोलचा पगार तुम्ही मानू शकता, अमोलचा पगार मानला आपण 100 या ठिकाणी, तर निश्चितच महेशचा जो पगार आहे हा महेशचा पगार काय होईल तर 80 होईल. किती होईल 80 होईल. मग या ठिकाणी अमोलचा पगार महेशपेक्षा जर याच्यामध्ये कम्पेअर केला तर 20 ने काय आहे जास्त आहे. मग अमोलचा पगार हा महेशपेक्षा किती टक्क्याने जास्त आहे तर सेम या ठिकाणी 80 हा महेशचा पगार आहे, याला म्हणा तुम्ही 100%. कितीने जास्त आहे तर 20 ने जास्त आहे. तर 20 म्हणजे किती या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लाय केलं तर 100 गुणिला 20 भागीला होईल 80. याचा अर्थ 20 1 20 20 चौक 80 आणि 4 1 4 25 चौक 100. याचा अर्थ याचं उत्तर येईल आपलं 25%. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हा काय असेल आपलं बरोबर उत्तर असेल. याच्यानंतर बघा सगळी लिस्ट तुम्हाला दिलेली आहे, बघू शकता. याच्यानंतर पुढील प्रश्न आहे एका शहराची लोकसंख्या दरवर्षी 8% वाढते. 2010 साली त्या शहराची लोकसंख्या 2,50,000 असल्यास 2012 मध्ये त्या शहराची लोकसंख्या किती होईल असा प्रश्न आहे. तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आपल्याला चक्रवाढ व्याज या फॉर्मेट में सुद्धा काढता येते, पण ज्याला तोंडी 1% आणि 10% काढता येत असेल तो डायरेक्ट सुद्धा काढू शकतो. विद्यार्थ्यांना समजावं यासाठी मी तुम्हाला सिंपल पद्धतीने सांगते. 2,50,000 ही काय आहे आजची लोकसंख्या आहे 2010 ला. मग या ठिकाणी याचे 8% म्हटलं आपण तर 10% तुम्हाला तोंडी काढता येईल आणि 10% म्हणजे किती होईल तर तो होईल 25 से 25,000 होईल. मग या ठिकाणी 8% म्हटलं तर 8 ने आपण गुणलं तर हा 10% झाला. 1% म्हटलं तर 25 से होईल. मग या ठिकाणी 8 ने गुणलं तर 25 8 200. याचाच अर्थ 2 शून्य लावलं तर या ठिकाणी 20,000 पहिल्या वर्षी लोकसंख्या वाढेल. म्हणजे या ठिकाणी 20,000 जर आपण प्लस केलं तर याचं उत्तर होईल 2,70,000. ही काय झाली पहिल्या वर्षी वाढ झालेली लोकसंख्या आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी 2,70,000 याचा आपल्याला अजून 8% काढावा लागेल. मग 1% तुम्हाला माहित आहे काय होईल 2700. याच्यानुसार 8 काढलं तर या ठिकाणी 0 0 7 8 56 5 उरले. मग 8 2 16 16 आणि 5 21 म्हणजे या ठिकाणी 21,600 ही दुसऱ्या वर्षी वाढेल. मग या ठिकाणी 2,70,000 अधिक काय करायचं आहे आपल्याला तर 21,600 करायचं आहे. तर याची दुसऱ्या वर्षी लोकसंख्या होईल 0,061 7 आणि 2 9 2,91,000. तर 2012 ची लोकसंख्या विचारली आहे. याचा अर्थ आपलं उत्तर असेल 2,91,000 म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 3. याच्यानंतरचा प्रश्न आहे यानंतरचा प्रश्न एका गावची लोकसंख्या 5,000 आहे. अगदी सोपा प्रश्न आहे. ती दरवर्षी 10% वाढते. 2 वर्षांनी त्या गावाची लोकसंख्या किती सिंपल आहे. 5,000 लोकसंख्या आपल्याला आहे 10% वाढते. याचा अर्थ 5,000 चे 10% म्हणजे 500. याचा अर्थ पहिल्या वर्षी लोकसंख्या होईल आपलं
किती तर 005 म्हणजे 5500 ही लोकसंख्या होईल। दुसऱ्या वर्षी पुन्हा ह्या 5500चं काय होईल 10% वाढेल म्हणजे 5500चे 10% म्हणजे 550 याचा अर्थ 5 10 आणि 6 म्हणजे 6050 ही दुसऱ्या वर्षी एकूण लोकसंख्या होईल। याचा अर्थ पर्याय क्रमांक 3 हा काय असेल आपलं उत्तर असेल। प्रश्न आलाय मुंबई लोह मार्ग पोलीस 2024 ला आणि लातूर चालक भरती 2024 ला। तर या पद्धतीने एकदम साधे आणि सरळ प्रश्न आहेत। याच्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7 125 चे 20% म्हणजे किती। सिंपल आहे 125 म्हटलं 125 चे 10% तुम्हाला काढता येईल 12.5 याचाच अर्थ 12.5 म्हणजे 12.5 गुणिला 2 म्हणजे या ठिकाणी होईल 25। तर हा असेल आपलं उत्तर म्हणजे पर्याय क्रमांक 2। दुसऱ्या फॉर्मॅट नुसार काढायचं झालं तर 125 चे 20% म्हणजे 125 ही काय झाली आपली 100% किंमत झाली। या संख्येचं 20% म्हणजे किती असा प्रश्न विचारला टक्केच्या खाली टक्के लिहा किंमतच्या खाली किंमत लिहा। याचं क्रॉस मल्टिप्लाय केलं आपण तर या ठिकाणी 125 गुणिला 20 डिवायडेड बाय 100 केलं तर 25 5 125 25 चौक 100 त्याच्यानंतर 4 पंचे 20 आणि 5 गुणिला 5 याचाच अर्थ 25 हा काय असेल आपलं उत्तर असेल। म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हा काय असेल आपलं उत्तर असेल। त्याच्यानंतरचा प्रश्न बघा नंतरचा प्रश्न आहे 2400 पैकी 144 म्हणजे किती टक्के। मग आता 2400 ही किंमत किती झाली तर 2400 ही किंमत आपली झाली 100%। याचा अर्थ 2400 ही झाली आपली 100% किंमत। मग याच्यापैकी 144 म्हणजे किती किंमतच्या खाली किंमत लिहायची असते टक्केच्या खाली टक्के लिहायचे असते। मग 144 म्हणजे किती या पद्धतीने क्रॉस मल्टिप्लाय केला आपण तर या ठिकाणी 100 गुणिला 144 भागीला काय होईल तर या ठिकाणी 2400 होईल। या ठिकाणी जर आपण 1010 हा 10 हा कापला तर या ठिकाणी काय होईल तर 24 एक 24 24 सक काय होईल 144 म्हणजे उत्तर काय असेल 6। याचा अर्थ या ठिकाणी किती टक्के होईल 6% होईल। पुढील प्रश्न बघा पुढील प्रश्न आहे या ठिकाणी थोडासा प्रश्न वाचायला किंवा दिसायला मोठा आहे पण अगदी सोपा आहे। 2 विषयाच्या एका चाचणी परीक्षेत 60% विद्यार्थी गणितात आणि 65% विद्यार्थी इंग्रजी विषयात उत्तीर्ण झाले। मग 60% विद्यार्थी उत्तीर्ण झाले याचा अर्थ 40% उत्तीर्ण काय झाले असतील अनुत्तीर्ण म्हणजे नापास। 65% विद्यार्थी पास झाले याचाच अर्थ 35% काय झाले असतील नापास। मग या ठिकाणी 30% दोनही विषयात काय दिलेले आहेत नापास। जर 484 विद्यार्थी दोन्ही विषयात उत्तीर्ण झाले असतील तर त्या परीक्षेत एकूण किती विद्यार्थी बसले। म्हणजे या ठिकाणी आपल्याला विद्यार्थ्यांची टक्केवारी काढायला लागेल की किती विद्यार्थी उत्तीर्ण झालेत आणि किती विद्यार्थी अनुत्तीर्ण झालेत म्हणजेच नापास झालेत या ठिकाणी आपल्याला काढायचं आहे। मग या ठिकाणी जसं समजा आपण म्हटलं हा इंग्रजीचा कॉलम आहे 2 विषय कंबाईन आहेत आणि हा इंग्रजीचा आहे। मग या दोन्ही विषयामध्ये 30% विद्यार्थी हे नापास झाले मधात लिहा। त्याच्यानंतर नापासांची संख्या दिलेली आहे आपण सगळं नापास काढू। नापास काढले की आपल्याला काय मिळेल 5 विद्यार्थ्यांची संख्या मिळेल। मग एकट्या गणित विषयामध्ये हा गणिताचा विषय समजा कॉलम गणित आणि हा समजा इंग्रजी। मग या ठिकाणी जर आपण पाहिलं 30-40% विद्यार्थी एकट्या गणितात आहेत 30% ऑलरेडी गणिताच्या सर्कल मध्ये लिहिलेले आहेत। याचा अर्थ 40% लिहिण्यासाठी आपण या ठिकाणी 10 लिहिलं तर 40 होईल। त्याच्यानंतर इंग्रजी विषयामध्ये 35% विद्यार्थी नापास आहेत याचा अर्थ 30% ऑलरेडी लिहिलेला आहे याचा अर्थ 5 लिहिला म्हणजे 10 आणि 30 40 40 आणि 5 45% हे काय होतील तर आपले नापास विद्यार्थी होतील। मग नापास विद्यार्थी एकूण जर समजा 45% झाले तर या ठिकाणी उत्तीर्ण म्हणजे पास विद्यार्थी हे किती झाले 100 मधून आपण 45 जर वजा केलं तर त्याची संख्या येईल 55%। आणि उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या जर 484 दोनही विषयात काय झाले असतील उत्तीर्ण झाले असतील म्हणजे या ठिकाणी 55% म्हणजे 4 से काय झाले 84 झाले।
तर त्या वर्गात एकूण विद्यार्थी बसले असतील 100. 100 म्हणजे किती असा प्रश्न त्या ठिकाणी विचारला जातो. यांचं क्रॉस मल्टिप्लाय केलं तर या ठिकाणी आपल्याला मिळेल 100 गुणिला 484 डिवायडेड बाय काय होईल तर 55 होईल. या ठिकाणी जर आपण भाग दिला तर कितीने भाग जाईल, मग या ठिकाणी भाग दिला तर या ठिकाणी 5 ने भाग द्या तर 11 5 55 आणि या ठिकाणी 20 पंचे 100. मग या ठिकाणी 11 ने या संख्येला भाग दिला, 11 1 11, 11 चौक 44, 4 उरले 11 चौक 44, म्हणजे या ठिकाणी 20 गुणिला काय होईल 44 होईल. मग 44 दुनी काय होते 88 आणि हा 0 म्हणजे एकूण विद्यार्थ्यांची संख्या असेल 880. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हा काय असेल आपलं बरोबर उत्तर असेल. पुढील प्रश्न बघा. पुढील प्रश्न आहे 2 विषयाच्या एका परीक्षेत 30% विद्यार्थी गणितात नापास झाले, 20% विद्यार्थी जर पाहिलं तर इंग्रजीत नापास झाले आणि दोन्ही विषयात 10% विद्यार्थी नापास झाले, तर दोन्ही विषयात शेकडा किती विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ज्या पद्धतीनं आपण मागे प्रश्नाचं उत्तर पाहिलं तर सेम या ठिकाणी फक्त नापास विद्यार्थ्यांची संख्या दिलेली आहे. त्यापेक्षा हे सोपा प्रश्न आहे. हा झाला गणित विषय, हा झाला इंग्रजी विषय. दोन्ही विषयामध्ये 10% विद्यार्थी नापास झालेत. फक्त गणितामध्ये जर पाहिलं तर गणितामध्ये 30% विद्यार्थी नापास, याचा अर्थ 10 लिहिला आहे म्हणजे या ठिकाणी आपल्याला 20 लिहावं लागेल. त्याच्यानंतर इंग्रजी विषयामध्ये 20% नापास झाले, 10 ऑलरेडी लिहिलेला आहे, याचा अर्थ 10 लिहावं लागेल. म्हणजे या ठिकाणी 20 अधिक 10 30, 30 अधिक 10 म्हटलं तर 40% विद्यार्थी हे काय झाले आपले नापास झाले. मग 40% विद्यार्थी नापास झाले तर परीक्षेला एकूण 100% विद्यार्थी बसले असतील. ह्या 100 मधून जर आपण 40% विद्यार्थी काय केलं काढले तर निश्चितच पास होणाऱ्या विद्यार्थ्याची संख्या किती असेल 60%. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हा काय असेल आपलं उत्तर असेल. तर या पद्धतीने त्या ठिकाणी तुम्हाला पास आणि नापास विद्यार्थ्यांची संख्या काढता येईल. पुढील प्रश्न बघा. एका गावची लोकसंख्या 12,000 आहे, ती दरवर्षी 10% वाढते, तर 3 वर्षानंतर त्या किती होईल. या ठिकाणी 12,000 लोकसंख्या दिलेली आहे. किती आहे 12,000 लोकसंख्या दिलेली आहे. 10% म्हटलं तर या ठिकाणी होईल 1200 लोकसंख्या पहिल्या वर्षी. किती होईल 1200. मग या ठिकाणी जर आपण प्लस केलं तर या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळेल किती तर 13,200. ही काय होईल आपली पहिल्या वर्षीची लोकसंख्या होईल. मग 10% अजून दुसऱ्या वर्षी, मग 10% तुम्हाला तोंडी काढता येईल 1 अंकानंतर पॉईंट, याचा अर्थ 1320. म्हणजे या ठिकाणी 1320 ही काय झाली दुसऱ्या वर्षीची लोकसंख्या वाढेल. म्हणजे या ठिकाणी 0, त्याच्यानंतर 2, त्याच्यानंतर 5, त्याच्यानंतर 4, त्याच्यानंतर 1, याचा अर्थ ही लोकसंख्या झाली आपली दुसऱ्या वर्षाची. त्याच्यानंतर अजून ह्या संख्येचं तिसऱ्या वर्षी 10% म्हटलं तर 1452 होईल. ही आपण याच्यामध्ये प्लस केलं 1452, याचा अर्थ एकूण ही लोकसंख्या होईल तिसऱ्या वर्षाची. म्हणजेच या ठिकाणी 2, त्याच्यानंतर 7, त्याच्यानंतर 5 आणि 4 9, त्याच्यानंतर 4 आणि 1 5 आणि 1, याचा अर्थ 15,972 ही काय झाली आपली लोकसंख्या झाली. ही झाली आपली तिसऱ्या वर्षाची लोकसंख्या. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 असेल. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर चला यानंतर आपला प्रश्न आहे. पुढील प्रश्न. रेल्वे तिकिटांचे दर 20 ने वाढवले, पुन्हा काही महिन्यानंतर ते शेकडा 10 ने वाढवले, तर मूळ भाड्यात किती टक्क्याने वाढ झाली असा प्रश्न आहे. या ठिकाणी समजा सुरुवातीला मूळ रेल्वेचा भाडा आपण समजलं तर या ठिकाणी मूळ भाडा समजलं आपण 100 रुपये. सुरुवातीला 20% वाढ झाली, याचा अर्थ 100चा 20% म्हटलं तर 20, म्हणजे या ठिकाणी आता रेल्वेचं भाडं झालं 120.
पुन्हा काही महिन्यानंतर 10% वाढवलं, याचा अर्थ या मूळ किमतीत नाही तर नवीन किमतीमध्ये 10% वाढ, म्हणजे 120 चे 10% म्हटलं तर 12, याचाच अर्थ या ठिकाणी आपलं किती झालं आता 132 झालं। तर मूळ भाड्यात किती टक्क्याने वाढ झाली? सुरुवातीला घेतलं तुम्ही 100 आणि आताची मूळ किंमत आहे 132, याचा अर्थ या ठिकाणी 132 मधून 100 गेले तर याचाच अर्थ या ठिकाणी आपल्या मूळ भाड्यामध्ये किती टक्क्याने वाढ झाली? तर 32% वाढ होईल। पर्याय क्रमांक 4 हा काय असेल? उत्तर असेल। त्याच्यानंतर पुढील प्रश्न बघा। पुढील प्रश्न आहे, एका संख्येतून 10% वजा करून नंतर त्यात 20% वजा केल्यास 36 से शिल्लक राहते, तर ती संख्या कोणती? एका संख्येतून 10% वजा केलं म्हणजे या ठिकाणी सुरुवातीची जी कोणती संख्या असेल त्या संख्येला माना तुम्ही 100%, म्हणजे या ठिकाणी 100 मधून 10% वजा केलं याचाच अर्थ आता राहिली संख्या 90%, करून त्यातून नंतर अजून 20% वजा केलं, मग आता 90चं 20% काढलं तुम्ही तर या ठिकाणी तुम्हाला उत्तर मिळेल 18, याचा अर्थ 10101 म्हणजे या ठिकाणी हे झालं 18। मग या 90 मधून जर आपण काय केलं 18 वजा केला तर आता एकूण जी 100% संख्या होती तिच्यापैकी 72% काय राहिली? ती संख्या राहिली। तर वजा केल्यानंतर 36 से उरते, शिल्लक उरते, म्हणजे या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल की 72 म्हणजे 36 से, तर या ठिकाणी ती संख्या कोणती? सुरुवातीला आपण मांडलं होतं ती संख्या 100%, याचाच अर्थ 100% म्हणजे किती असा त्या ठिकाणी तयार होईल। यांचं क्रॉस मल्टिप्लाय केलं आपण तर 36 गुणिला 100 भागीला काय होईल तर 72, मग या ठिकाणी 72 हे 36 एक 36, 36 दुनी 72, मग या ठिकाणी जर आपण घेतलं तर त्या ठिकाणी काय उरलं? तर या ठिकाणी ही संख्या उरली 100 गुणिला 100 डिवायडेड बाय 2, याचाच अर्थ 50, म्हणजे या ठिकाणी 100 गुणिला 50 म्हणजे काय होईल? 5000 रुपये ही आपल्याला किंमत मिळेल। याचा अर्थ पर्याय क्रमांक 2 हा काय असेल? आपला उत्तर असेल। त्याच्यानंतरचा प्रश्न बघा। त्यानंतरचा प्रश्न आहे, एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, आपण या ठिकाणी 2024 ला झालेल्या सगळ्या पोलीस भरतीचे म्हणजे सगळे विषय, त्याच्यामध्ये मराठी व्याकरण आलं, मॅथमॅटिक्स आलं, इवन आपण त्या ठिकाणी जीएस म्हणजे सामान्य ज्ञान या घटकावर सविस्तर स्वरूपामध्ये आपण सगळे प्रश्न विस्तारित स्वरूपात पाहणार आहोत। तर हा व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांना नक्की शेअर करा। जर तुम्हाला पुढील व्हिडिओ हवे असतील तर आमच्या चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन नक्की मिळतील। तर या ठिकाणी प्रश्न आहे, एक संख्या 45% वाढवली तेव्हा तिची किंमत 116 झाली, तर ती संख्या कोणती? आता मूळ कोणती जर एखादी संख्या तुम्हाला घ्यायची असेल तर ती घेतो आपण 100% मध्ये, तर मूळ संख्या असेल 100, मग याच्यामध्ये 45% वाढवले याचा अर्थ 45% वाढवले म्हणजे आता ही संख्या झाली 145%, वाढवल्यानंतर ती किंमत होते 116, याचाच अर्थ 145 म्हणजे काय होईल? 116 होईल। मूळ किंमत आपण मानलं होतं 100, याचाच अर्थ मग मूळ संख्या विचारली आहे तर 100 म्हणजे किती यांचं क्रॉस मल्टिप्लाय केलं आपण तर या ठिकाणी 116 गुणिला 100 भागीला काय होईल तर 145 होईल। जर 5 ने भाग दिला तर 5 दुनी 10, 5 9 45, 20 पंचे 100। आता या ठिकाणी 29 एक 29, 29 चौक काय होईल 116, याचा अर्थ काय उरलं तर 20 गुणिला 4 म्हणजे ती संख्या असेल आपली 80। या ठिकाणी पर्याय क्रमांक किती असेल? उत्तर 2 असेल। पुढील प्रश्न बघा। पुढील प्रश्न आहे, या ठिकाणी एका वस्तूची किंमत 20% वाढवली व नंतर 20% कमी केली तर व्यवहारात किती टक्के वाढ अथवा घट होईल? प्रश्न आहे। प्रश्न विचारलेला आहे, चंद्रपूर बॅट्समॅन पोलीस सिपाही भरती 2024 ला
या ठिकाणी वस्तूची मूळ किंमत 20% वाढवली व नंतर 20% कमी केली। मूळ वस्तूची जी किंमत आहे, मूळ किंमत मानू आपण किती असेल तर 100 असेल। 20% वाढवली, याचा अर्थ 100चे जर 20% केला आपण तर ते 20 येतील, म्हणजे आता वस्तूची किंमत झाली 120। मग त्याच्यानंतर 20% कमी केली, आता 120 वाढल्यानंतर 20% कमी केली, याचा अर्थ 120 चे 20% आपल्याला काढायला लागेल। मी बाय प्रोसेस काढतो, तुम्ही तोंडी सुद्धा काढू शकता। एक म्हणजे या ठिकाणी काय होईल 5, मग 5 दुनी 10, 2 उरले, 5 चौक 20, म्हणजे या ठिकाणी कितीने कमी झाली तर 24 ने कमी झाली। मग या ठिकाणी 24 ने कमी झाली, याचा अर्थ 120 किंमत होती, त्याच्यातून जर 24 मायनस केलं तर या ठिकाणी तिची किंमत उरली 96। ही आता किंमत कमी आणि जास्त झाल्याच्या नंतरची शेवटची किंमत आहे आणि मूळ किंमत मानला होता आपण 100। याचा अर्थ 100 पेक्षा या ठिकाणी 96 ही कशी आहे, लहान आहे। आणि कितीने लहान आहे तर 100 मधून 96 गेले, याचा अर्थ 4% लहान आहे। याचा अर्थ किंमत ही काय झाली, कमी झाली, म्हणजे घट झाली। किती टक्क्याने तर 4%, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हा काय असेल, आपलं उत्तर असेल। पुढील प्रश्न बघा, पुढील प्रश्न आहे 320 चे 70% व 240 चे 45% यांची बेरीज विचारलेली आहे। मग सरळ 320 चे 70% डिवायडेड बाय 100 अधिक 240 चे 45% म्हणजे डिवायडेड बाय 100। या ठिकाणी 1 शून्य गेला, 1 शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला, काय उरलं तर 32 गुणिला 7 अधिक इकडे सोडवलं तर 1 हा शून्य गेला, 9 पाचे 45, 5 दुनी 10, या ठिकाणी 12 उरले, मग 12 गुणिला 9, याचा अर्थ 7 दुनी 14, 7 तिरी 21 आणि 22 224, याचा अर्थ 12 9 108। जर यांचं बेरीज केलं तर 8 आणि 4 12, या ठिकाणी 2 आणि 1 3, त्याच्यानंतर 1 आणि 2 3, म्हणजे याचं उत्तर असेल 332। या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 हा काय असेल, आपलं उत्तर असेल। त्याच्यानंतरचा पुढीलचा प्रश्न आहे, सेम प्रश्न आहे। या ठिकाणी 1200 चे 13% मायनस 1500 चे 16%। प्रश्न विचारलेला आहे SRPF 3 जालना पोलीस शिपाई भरती 2024 ला। या ठिकाणी 1200 चे 13% म्हणजे 1200 चे 13% या ठिकाणी तुम्हाला काढता येईल, वजा काय म्हटलेलं आहे 1500 चे किती टक्के 16% म्हणजे डिवायडेड बाय 100। मग या ठिकाणी 1 0 1 0 1 0 1 0 2 शून्य कपलेत, याचा अर्थ काय उरलं तर 12 गुणिला 13 वजा 2 शून्य कपलं 2 शून्य कपलं, याचा अर्थ 15 गुणिला 16, म्हणजे या ठिकाणी 12 13 म्हणजे किती होईल 12 तेरीक 36, 12 1 12, 12 आणि 3 15 म्हणजे 156, वजा काय होईल तर 15 सक 90, 90 चा शून्य आजचे 9, 15 1 15, 15 आणि 9 किती 24, याचा अर्थ 240। मग आता 156 लहान संख्या आहे, 240 ही मोठी संख्या आहे, निश्चितच येणारं उत्तर कसं असेल, वजा मध्ये असेल। मग या ठिकाणी डायरेक्ट करा 240 वजा काय होईल तर 156, म्हणजे या ठिकाणी 4, मग या ठिकाणी 3 उरले, मग 13 तून 5 गेले तर याचाच अर्थ 8, या ठिकाणी 0, म्हणजे या ठिकाणी याचं उत्तर असेल -84। या ठिकाणी पर्याय क्रमांक किती आहे तर या ठिकाणी दोनही प्लस मध्ये दिलेले आहेत, चुकीनं लागलं तर या ठिकाणी काय होईल -84 हा काय असेल आपलं उत्तर असेल। पुढील प्रश्न बघा, पुढील प्रश्न आहे 10 चे 20% अधिक 60 चे 30% बरोबर किती। आता 10% आणि 20% आपल्याला तोंडी काढता येतात, पण या ठिकाणी मी विस्तारित स्वरूपामध्ये तुम्हाला समजावून सांगत आहे, तुम्ही तोंडी सुद्धा काढू शकता, या प्रश्नाला जास्त वेळ लागत नाही। 10 चे 20% म्हणजे 10 चे
20% म्हणजेच किती, तर या ठिकाणी 20 20, 20 100, 5 5, 5 दुनी 10, म्हणजेच या ठिकाणी 10चे 20% म्हणजे किती 10, प्लस काय करता येईल तर 60चे 30%, म्हणजेच या ठिकाणी डिवायडेड बाय 100, 1 0 1 0 1 0, म्हणजे 6 18, या ठिकाणी प्लस झालं। मग या ठिकाणी 2 अधिक 18 म्हटलं तर याचं उत्तर असेल 20। एकदम साधा आणि सोपा प्रश्न आहे। प्रश्न कुठे विचारलाय तर पुणे लोहमार्ग पोलीस सिपाही भरती 2024 ला या ठिकाणी विचारलेला आहे। तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हा काय असेल आपलं उत्तर असेल। तर याच्या नंतरचा प्रश्न आहे 800चे 90% बरोबर किती, तर या ठिकाणी तुम्हाला 800चे 90%चे 90% म्हणजेच काय डिवायडेड बाय 100, या 1 0 ने हा 1 0 याच्या ना हा, मग 9 72 आणि हा 1 0 म्हणजेच या ठिकाणी 720 हा काय असेल आपलं उत्तर असेल। तर या ठिकाणी पर्याय क्रमांक या ठिकाणी 780 दिलेला आहे, हा चुकून झाला, याचं उत्तर असेल 720 9 72। पुढील प्रश्न बघा, शेवटचा प्रश्न आहे नाटकाच्या तिकिटाची किंमत 25% वाढल्यामुळे खप 15% कमी झाला तर एकूण उत्पन्नात शेकडा वाढ किंवा घट किती। याला 2-3 पद्धतीने आपल्याला काढता येईल, पण मी तुम्हाला समजावं या पद्धतीने तुम्हाला सांगत आहे। एक कॉमनली गोष्ट लक्षात घ्या बेटा, तिकिटाची जर किंमत तुम्ही मांडलं तर तिकिटाची किंमत जर समजलं तुम्ही 100 रुपये, आणि जर एका दिवसामध्ये तुम्ही एकूण 100 तिकिटा विकत असाल याचा अर्थ खप आहे आपली 100, म्हणजे एका दिवसामध्ये जर आपलं उत्पन्न पाहिलं तर 100 गुणिले 100 याचाच अर्थ आपलं उत्पन्न होत असते एकूण 10,000 रुपये। हा कॉमन आकडा घ्यायचा नेहमी। याच्यामध्ये 20% वाढ झाली, 20% घट झाली, 15% घट झाली, 25% वाढ झाली, हे अंक या ठिकाणी काय होऊ शकतात, बदल होऊ शकतात। मग तिकिटाच्या किमतीमध्ये 20% वाढली याचा अर्थ 100च्या ठिकाणी काय होईल 125 होईल। त्याच्यानंतर खप 15% कमी झाला, अगोदर 100 होतं 15% कमी झाला, याचा अर्थ खप काय होईल 85 होईल 15% कमी झाल्यानंतर। आता 125 रुपयाची तिकीट 85 विकले तर 125 गुणिले 85 म्हटलं तुम्ही तर या ठिकाणी तुम्हाला याचं उत्तर काढता येईल। मग या ठिकाणी 125 पाचा जर आपण म्हटलं तर 625 म्हणजे या ठिकाणी काय उरलं 62, मग 25 8 जर या ठिकाणी म्हटलं तर 1000 आणि 62 म्हणजेच काय होईल तर 1062 होईल। म्हणजेच या ठिकाणी आपल्याला याचं एकूण रक्कम मिळाली 10,625। सुरुवातीला किती मिळत होती तर 10,000, म्हणजेच निश्चितच 10,625 जर मधून आपण केलं 10,000 वजा तर या ठिकाणी आपल्याला 625 रुपये हे कसे मिळतात जास्तचे मिळतात। म्हणजेच या ठिकाणी निश्चितच काय होईल उत्पन्नामध्ये वाढ होईल। आता आपल्याला नेमकी उत्पन्नामध्ये वाढ ही किती टक्के झाली ते काढायचं आहे। तर आपण मानलं होतं सुरुवातीची जे 10,000 आपला उत्पन्न होता हा 10,000 उत्पन्न म्हणजेच काय झाला 100% झाला। आता 625 ने वाढली, मग 625 म्हणजे किती याचं क्रॉस मल्टिप्लाय केलं तुम्ही तर या ठिकाणी तुम्हाला मिळेल 100 गुणिले 625 भागीला काय होईल 10,000 होईल। 2 शून्य कपले 2 शून्य कपले काय उरला आता 625 भागीला 100, याचा अर्थ या ठिकाणी काय होईल तर 6.25% काय झाले वाढ झाली, कारण आपल्याला जास्त पैसे मिळाले होते। म्हणजेच या ठिकाणी 6.25 हा काय झाला वाढ झाला। तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 हा काय असेल बरोबर उत्तर असेल। तर या पद्धतीने मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये एकूण 20 प्रश्न पाहिलेले आहेत। 2024 चे मराठी व्याकरण, त्याच्यानंतर मॅथमॅटिक्स या विषयातील काही घटकांचे आपण त्या ठिकाणी व्हिडिओ टाकलेले आहेत, त्यांची लिंक ही तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। तर ते सगळे व्हिडिओ नक्की पहा, आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।